अशोक खरातला मिळाला दिलासा. अचानक असं काही घडलं. अशोक खराची केस उलटी फिरली कोर्टामध्ये. अशोक खरातला मोठा दिलासा. नेमकी काय घडलं? या महाराष्ट्रात न्यायव्यवस्था मजा करत आहे की लोकांच्या भावनाशी खेळत आहे हेच कळेना. आज माध्यमांशी संवाद साधताना वकिलांनी अशी काही माहिती दिली, ते ऐकून महाराष्ट्रामध्ये पूर्ण खळबळ उडाली आहे. अशोक खरात लवकरच बाहेर येणार आहे अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरणासंदर्भात एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की अनेक महत्त्वाचे तपशील उघड होऊ शकतात आणि दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बनावट तांत्रिक अशोक खरात प्रकरणासंदर्भात एक मोठा दावा केलाय. त्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण तपशील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फडणवीस यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की खरातला भेट देणाऱ्या भक्तांची यादी खूप मोठी आहे आणि या प्रकरणातील पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. तथापि व्हायरल झालेला व्हिडिओ हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फेरफार करून रचलेला कट असू शकतो अशी शंका मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. पण मी महाराष्ट्राला आश्वासन देतो की खरातसारखे घोटाळेबाज तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र आहे. आम्ही अशा आरोपींना कोणतीही सवलत देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावरील चौकशीबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की चौकशी अजून संपलेली नाही. यात थेट सहभागी असलेल्यांची प्रथम चौकशी केली जात आहे आणि आरोपपत्र दाखल करणे हे प्राधान्य आहे. चौकशी सुरू आहे आणि बरेच काही समोर येईल. एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की खरात प्रकरण अतिशय वाईट, गलिच्छ आहे. आस्थेचा बाजार कसा मांडला जातो हे यातून दिसले. खरात प्रकरणाचा तपास अगदी योग्य सुरू आहे. लोकांना त्याची माहिती नाही. फोटो कोणाचा कोणासोबतही असू शकतो. महाराष्ट्राला आश्वासन देतो, खरातसारख्या भोंदूंची जागा जेलमध्येच आहे. त्यांना आम्ही बाहेर येऊ देणार नाही, असे यावेळी फडणवीसांकडून सांगण्यात आले. यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबाबतही भाष्य केले. तपास अजून संपला नाही. थेट कोण कोण संबंधी आहेत त्याचा आधी तपास सुरू आहे आणि चार्जशीट दाखल करणे ही प्रायोरिटी आहे. गुन्हेगारांना चार्जशीट आधी फायदा मिळू नये हा हेतू आहे. तपास सुरू आहे. अजून खूप काही बाहेर येईल. चार्जशीट दाखल होईल असे यावेळी फडणवीसांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.